आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही। जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा। वैयक्तिक अर्ज आहे, आता हे वैयक्तिक अर्ज सर मग तुम्हाला त्याची वैयक्तिक नुसार सुरू होतं, याच्यावर एक याच्यावर नाव लिहिलं आहे, त्याच्या खाली फॉर्म भरले। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। कार्यालयामध्ये तुम्हाला काय केलं? आज भोकर येथे तहसील कार्यालयावर आम्ही ओबीसी समन्वय समितीच्या वतीने जो 26 जानेवारीला सरकारनं अध्यादेश काढला आहे त्याच्या हरकती नोंदवल्या आम्ही तहसील कार्यालयावर। असं प्रत्येक तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ते कार्यक्रम चालू आहे। आमच्या मागण्या अशा आहेत, जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष शुक्रे आहेत त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी आणि शिंदे समिती जी आहे त्यांचा पिरियड संपल्यानंतरसुद्धा त्यांची कुणबी सर्टिफिकेट घेणं चालू आहे, ते सुद्धा तात्काळ त्यांनी रद्द करावं। एका समाजाचं सुरक्षा, एका समाजाची नोंदणी किंवा जनगणना करण्यापेक्षा आमची कित्येक काळापासूनची सर्व ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी आहे। सर्व समाजाची जनगणना जर केली सरकारने तर कोणत्या समाजात किती कोणाला आरक्षण मिळालं याची नोंद तुम्हाला मिळेल। एखाद्या समाजाच्या दडपणाखाली काम न करता या सरकारने सर्व समाजाचा विचार करून सर्वाला न्याय द्यायचं कार्यक्रम करावा। असं एका समाजाच्या दडपणाखाली जर सरकारनं काम केलं येणाऱ्या काळामध्ये ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येने हा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल की एका समाजाचं मतदान मिळणार नाही म्हणून हे सरकार एकामागे एक निर्णय आदेश काढत आहे। पण यांना हे कळत नाही की ओबीसी समाज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाराज होत आहे। आज तुम्ही पाहत असाल गावगाड्यातली परिस्थिती, खूप या सरकारवर ओबीसी समाज नाराज होत आहे। त्यामुळे हे पूर्ण आता जे काम चालू आहे सरकारचं हे रद्द होणं गरजेचं आहे। जी आर सरकारनं जो काढलेला आहे त्याच्यावरती नेमका तुम्ही आक्षेप काय केला, म्हणजे सगळे सोयरे हटवा किंवा कुणबी देऊ नका, असा आक्षेप काय नेमका तुमचा? कुणबी सर्टिफिकेट यांनी देऊ नये, त्याचसोबतच सगळे सोयरे हा तर देऊ नये, त्यासाठी आम्ही आज हरकती प्रमाणपत्र जे देतोय सगळे सोयऱ्यांना सर्टिफिकेट देऊ नये। आम्ही आज जर आमच्या ओबीसीचं सर्टिफिकेट मागायला गेलो 3-3, 4-4 महिने व्हॅलिडिटीसाठी आम्हाला चक्रा मारावं लागत आहेत आणि ते रातोरात आदेश दिला की सर्टिफिकेट या प्रकारची भूमिका आहे सरकारची चालू आहे। त्यामुळे आम्हाला याच्यावर पूर्णपणे संशय आहे, हे तात्काळ रद्द करावं। आज म्हणजे नांदेडमध्ये एकूण किती आक्षेप दाखल झाले असतात? नांदेडमध्ये आज नाही म्हणलं लाखोमध्ये आज आक्षेप झालेले आहेत। प्रत्येक तालुक्यातून आक्षेप चालू होतात। आजपासून 16 तारखेपर्यंत वेळ आहे, हे आजपासून पहिला दिवस आहे, सुरुवात करत आहोत आम्ही आज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।